जेव्हा 3 वाजेपर्यंत आपल्या हातामध्ये येतील त्यानंतर याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं ट्रेंड बदलेल? सध्या 149 जागांवर भाजप आघाडीवर दिसतंय. नाही, ठीक आहे, ट्रेंड का नाही बदलणार? सुरुवातीचे जे कल आले ते पोस्टल मतदानाचे होते, ते पोस्टल मतदानाचे. आता हळूहळू मतदान मोजायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अजून आपल्याला भरपूर वेळ आहे. नक्की निकाल काय लागतात ते पाहण्यासाठी. पण नक्कीच पश्चिम बंगालमध्ये यावेळेला भारतीय जनता पक्ष स्पर्धेमध्ये आहे, पण टक्कर देतो. पण SIRचा मुद्दा वारंवार SIR बघा, ममता बॅनर्जी ह्यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष मोदी शहा यांनी जवळजवळ 90 लाख मतं मतदार यादीतून काढली. ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं किंवा निवडणूक आयोगानं पॅरामिलिटरी फोर्सनं ताबा घेतला निवडणुकीचा, त्याच्यामुळेची काटेकी टक्कर होतं. नाहीतर तिकडे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं स्थान आहे असं मला वाटत नाही. आम्ही या मताचे आहोत की जोपर्यंत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसामचे पूर्ण निकाल साधारण 2 किंवा 3 वाजेपर्यंत आपल्या हातामध्ये येतील त्यानंतर याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं ट्रेंड बदलेल? सध्या 149 जागांवर भाजप आघाडीवर दिसतंय. नाही, ठीक आहे, ट्रेंड का नाही बदलणार? सुरुवातीचे जे कल आले ते पोस्टल मतदानाचे होते, ते पोस्टल मतदानाचे. आता हळूहळू मतदान मोजायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अजून आपल्याला भरपूर वेळ आहे. नक्की निकाल काय लागतात ते पाहण्यासाठी. पण नक्कीच पश्चिम बंगालमध्ये यावेळेला भारतीय जनता पक्ष स्पर्धेमध्ये आहे, पण टक्कर देतो. पण SIRचा मुद्दा वारंवार SIR बघा, ममता बॅनर्जी ह्यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष मोदी शहा यांनी जवळजवळ 90 लाख मतं मतदार यादीतून काढली. 90 लाख मतं